सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर व्लॉग अँड इट्स अ डे 2 आणि आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत की इथे जवळपास नियरबाय काय काय आहे. लाडघर, दापोली इथे. सो लेट्स सी आम्ही आज दिवसभरात काय काय एक्सप्लोर करतो. सो हाय एव्हरीवन, फायनली आम्ही चेंज वगैरे करून निघालो परत. कुठे चाललो आपण? दत्त मंदिर लाडघर. सो आमचं चेक इन वगैरे झालं आणि आता आम्ही घुमी करायला चाललोय. हो. सो आम्ही चेक इन केल्यानंतर एक मंदिरात आलेलो आहे. हे ॲक्च्युली एक दत्त मंदिर आहे जे स्वयंभू म्हणून त्याला नाव दिलं आहे, स्वयंभू दत्त मंदिर. ते मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. असा काही व्ह्यू आहे आणि इथून खूप थोड्याच अंतरावरती पूर्ण बीच दिसतोय, समुद्र दिसतोय. खूप छान अशा लाटा वगैरे चालू आहेत. हे आपले लाडके गणपती बाप्पा. हा सुंदर असा समुद्र आहे. पूर्ण समुद्र दिसतोय, खूप थोड्याच अंतरावरती आहे. सो आम्ही सागर सावली म्हणून एक रिसॉर्ट आहे हा छोटासा. सो तिथे आम्ही एक लंच करायला थांबलो आहे आणि इथून एक सुंदर असं एक व्ह्यू आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघा किती सुंदर हा व्ह्यू आहे. त्याचा एक गार्डनिंग एरिया आहे इथे. खूप असा हे असे कॉटेजेस आहेत इकडे. सागर सावली म्हणून रिसॉर्टचं नाव आहे, बीच साईड रिसॉर्ट. आणि हे सुंदर असं व्ह्यू आहे इकडे. असं गार्डनिंग एरिया आहे आणि असे सगळे लाईनीत रिसॉर्ट आहेत, लाईक कॉटेजेस आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी. खूप छानसं असं इथे स्विमिंग पूल आहे. खूप छान आहे, म्हणजे मला खूप आवडली ही प्रॉपर्टी. खूप छान आहे. असा छोटासा स्विमिंग पूल आहे आणि छोटा बोलण्यापेक्षा खूपच मोठा आहे. आणि इकडे खूप सुंदर असं व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला. खूप छान आहे, म्हणजे असं परत येऊ असं हे व्ह्यू आहे. हा असा गार्डनिंग एरिया आहे. आणि बटर चिकनचे व्हिडिओ तुम्ही? विसरलो. बटर चिकन आणि रोटी कशी आहे टेस्ट? एक नंबर आणि सोलकढी जे बघू शकता तुम्ही. सोलकढी आहे कशी असते. तू काय एवढा रागात बघते बाई? कोंबडा खाल्ला कोंबडा होता का? ते काय घेतलंय? कुठली ब्रीजर घेतली? ही आपली गावठी दारू देशी. सो आता आपण चाललो दापोलीपासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेले बोराडी गावामध्ये स्थित परशुराम स्टॅच्यूला. श्री परशुराम हे श्री विष्णूंचे 6वे अवतार होते. असं मानलं जातं की कोकणची ही पवित्र भूमी परशुरामांनी अर्जित केली, म्हणजेच तयार केली. आणि त्यामुळेच कोकणमध्ये भगवान श्री परशुरामाचे खूप महत्त्व आहे. ही मूर्ती अराऊंड 21 फीट उंच असून 40 फूट पृथ्वीच्या भूतलावर स्थित आहे. सो परशुरामांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बीचवर आलो. बीचवरनं सनसेट बघितला, सनसेटचा नजारा घेतला, एन्जॉय केलं. खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज बनवल्या, रील्स बनवल्या आणि पाण्यामध्ये खूप एन्जॉय केलं. ही बघा
हिला किती बोललो बाहेर ये पण बाहेरच ये जाऊन दे. खूप एन्जॉय केलं हिने पण. सो हॅलो, आमचा आता डिनर झालाय आणि आता किती वाजले? आय गेस 10. 9:20 झालंय आणि जस्ट जेवण करून आम्ही असं वॉक करायला आलो तिथे. किती शांत आणि त्या लाटांचा आवाज येतोय ना, एवढं सुकून भेटतोय ना. इकडे कुठल्या गाडीचा आवाज आहे ना, कुठल्या लोकांचा आवाज आहे. ते खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. एकदम असं वाटतंय कुठेतरी ज्या धावत्या जगात, धावत्या शहरातून कुठेतरी आम्ही शांत ठिकाणी आलो आणि मस्त एन्जॉय करतोय. मी पण या एन्जॉय करतो. तो फायनली आमचं जेवण झालंय आणि आम्ही बीचवर पण जाऊन आलो. आता आम्ही आमच्या स्टेला चाललोय. काय बोलतोस प्रॉपर्टी विषयी? खूप छान आहे, खूप आवडलं. आजचा दिवस खूप चांगला गेला आणि ते काय आणि रूममधून जे व्ह्यू येतो तो खूप छान आहे. असं वाटतं एकदम काम आणि रूममधून बाहेरच निघावं नाही वाटत. कोझी वाईब आहे, खूप जास्त कोझी वाईब आहे. की त्याच्यात पूर्ण बीचचा